शाळेचा पहिला दिवस होता. घंटा झाली. मुले मैदानावर येऊन आपापल्या वर्गाच्या रांगेत उभी राहिली. आम्ही शिक्षकही रांगेत पुढे उभे राहिलो. सावधान अशी आज्ञा झाली आणि राष्ट्रगीत सुरू झाले. माझ्या वर्गातील काही मुले चुळबुळ करत होती. राष्ट्रगीत म्हणताना शिस्तीत शब्द उभे राहण्याचे महत्त्व त्यांना अजूनही समजलेले नसावे. राष्ट्रगीत म्हटल्यावर मुले आपापल्या वर्गात जाऊन बसली. पहिल्या दिवशी मुलांना न रागवता शिस्तीचे महत्त्व कसे पटवून द्यावे याचाच मी विचार करत होतो. मी वर्गात गेल्यावर मुले शांत झाली. एक दोन धीट मुलांनी गुरुजी गोष्ट सांगा असे म्हटले. मी म्हणालो, तुमच्यापैकी कोणी गोष्ट सांगणार असेल तर त्यानं सांगावी. मी आनंदाने ती ऐकेन. सदू उभा राहिला आणि गोष्ट सांगू लागला. एक लहानसं गाव होतं. तिथं एक सुभेदार राहत होते. त्यांनी सैन्यात बरीच वर्ष नोकरी केली आणि आता घरदार सांभाळावं, शेतीभाती करावी म्हणून ते गावी राहायला आले होते. एकदा सुभेदार नेहमीप्रमाणे हंडा घेऊन पाणी आणायला नदीवर गेले. सुभेदारांनी हंडा पाण्यानं भरून घेतला आणि तो डोक्यावर घेऊन ते घराकडे यायला निघाले. सुभेदारांनी दोन्ही हात डोक्यावरील हंड्याभोवती गच्च धरले होते. कसला तरी विचार करत ते चालले होते. रस्त्याला लागूनच शाळेचे मैदान होतं. मैदानावर मुले कवायतीसाठी रांगेत उभी होती. शिक्षक मुलांना काही सूचना देत होते. सूचना देऊन झाल्यावर शिक्षकांनी आज्ञा दिली, सावधान. सावधान हा शब्द सुभेदारांच्या कानावर पडला. त्यांचे पाय चटकन जुळले गेले. डोक्यावरच्या हंड्यावरील हात आपोआपच झटकन सुटले आणि सुभेदार सावधान स्थितीत उभे राहिले. डोक्यावरील हंडा दंदिशी खाली पडला. त्यासरशी सुभेदार भानावर आले. मनातल्या मनात म्हणाले, अरे ही काही सैन्याची कवायत नाही. सुभेदारांच्या डोक्यावरील हंडा खाली पडल्यावर मोठा आवाज झाला. शिक्षक आणि मैदानावरील सर्व मुले सुभेदारांकडे धावत गेली. शेजारच्या पारावर बसलेला एक माणूस तारातारा पुढे आला. नेमकं काय घडलं याची कल्पना नसल्यामुळे तो म्हणाला, मुलं थोडी खट्टाळच आहेत. कोणाची पण थटका मस्करी करतात. चला रे पोरांनो, निघा इथून. सुभेदार मात्र शांत होते. सावकाश त्यांनी हंडा उचलला आणि त्या माणसाला म्हणाले, गड्यातून नको मनावर घेऊस. मुलांनी काहीही केलं नाही. पाणी सांडलं, पुन्हा आणता येईल. यातून झाडांना पाणी घालण्याचं सत्कर्मच घडलं. त्यामुळे मला आनंदच झाला आहे. अरे आयुष्यभर मी सैन्यात नोकरी केली. ती शिस्त, ती सवय माझ्या अंगी पूर्ण भिनली आहे. याचीच पावतीच आज मला मिळाली आहे. जे मी मिळवलं ते अजूनही मनामध्ये पूर्ण भिनलंय याचा मला अभिमानच वाटतो. वर्ग एकदम शांत झाला. गोष्ट सांगणारा मुलगा खाली बसला. त्याने सांगितलेल्या गोष्टीचा आधार घेऊन मी म्हणालो, मुलांनो ऐकलंत? किती छान गोष्ट सांगितली सदूनं. सुभेदारांसारखी शिस्त शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या अंगी यायला पाहिजे. सुभेदारांचा हंडा खाली पडून त्यांचं नुकसान झालं असेल, पण त्यांच्यातल्या शिस्तीचं आणि राष्ट्राभिमानाचं मोल त्याहून मोठं आहे. शिस्त अशी अंगवळणी पडावी की ती सर्वच कामात, सर्वच प्रसंगी दिसावी. राष्ट्रगीत म्हणताना तर दिसायलाच हवी. आपल्या देशाचं राष्ट्रगीत केव्हाही कुठेही सुरू झाल्याबरोबर आपण असू तिथे सावधान स्थितीत स्तब्ध उभं राहिलंच पाहिजे. राष्ट्रगीताचा मान आपण राखलाच पाहिजे.